मित्रांनो, तुमचा मोबाईल हरवला आहे का किंवा तुमचा मोबाईल चोरीला गेलेला आहे का? तर तुम्ही काय कराल? नमस्कार मित्रांनो, मी आशिष स्वागत करतो तुमचं आपल्या मराठी तंत्रज्ञान या चॅनलवरती। मी आज तुम्हाला सांगणार आहे की जर तुमचा मोबाईल हरवला असेल किंवा जर तुमचा मोबाईल चोरीला गेला असेल तर तुम्ही काय कराल किंवा तुमच्या मोबाईलची लोकेशन नक्की कुठे आहे ते तुम्ही कसं ट्रेस कराल। बऱ्याचदा असं होतं की आपला मोबाईल हरवला जातो किंवा चोरीला जातो आणि त्यामध्ये आपला खूप असा काही प्रायव्हेट डेटा असतो, महत्त्वाचा डेटा असतो। जर तो कोणा दुसऱ्याच्या हातात लागला तर आपल्याला खूप अडचणी येण्याची शक्यता असते। मी जो पर्याय तुम्हाला सांगणार आहे त्याद्वारे तुम्ही तुमच्या मोबाईलला ट्रेस तर करू शकता। तुम्ही त्या जागेला पाहू शकता की तुमचा मोबाईल सध्या कुठल्या ठिकाणी आहे आणि तसेच त्याच्याच बरोबर तुम्ही त्या मोबाईलला फॉर्मॅट करू शकता, तुम्ही त्या मोबाईलला लॉक करू शकता, त्याचबरोबर तुम्ही त्या मोबाईलला रिंग देखील करू शकता। हो, तुम्ही बरोबर ऐकत आहात आणि या सगळ्या सुविधा आपल्याला मिळणार आहेत गुगल कडून। तर आपल्याला त्यासाठी काय करायचं आहे, सर्वात आधी आपल्याला गुगल वरती जायचं आहे आणि google.com चं पेज ओपन केल्यानंतर आपल्याला डिव्हाइस मॅनेजर असं टाइप करायचं आहे आणि डिव्हाइस मॅनेजर टाइप करून एंटर केल्यानंतर आपल्याला समोर काही लिंक्स दिसतील, त्यामधली google.co.in याची जी डिव्हाइस मॅनेजरची लिंक आहे आपल्याला ती ओपन करायची आहे। आता ओपन केल्यानंतर इथं आपल्याला काही अकाउंट्स दिसतात आहेत आणि जर इथं अकाउंट्स नसतील कुठलेही तरी तुम्हाला या ठिकाणी गुगल मधून लॉग इन करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तोच आयडी आणि पासवर्ड वापरायचा आहे जो की तुमचा हरवलेला किंवा चोरीला गेलेल्या मोबाईलमध्ये तुम्ही वापरत होता। जर मी आता माझ्या मोबाईलमध्ये हा आयडी वापरतो आहे तर मी या आयडीने लॉग इन करून घेतो। हे पहा, लॉग इन झाले मला या ठिकाणी मायक्रोमॅक्स P480 हा माझ्या मोबाईलचा मॉडेल नंबर दिसत आहे आणि मी माझ्या 2 मोबाईलवरून हाच आयडी वापरत असल्यामुळे मला या ठिकाणी 2 वेगवेगळे मोबाईल दिसत आहेत। हा ऍक्च्युली मायक्रोमॅक्सचा हा माझा टॅब आहे आणि हा माझा वापरत असलेला मोबाईल आहे। तर हा मोबाईल माझा हरवला आहे असं समजूयात किंवा चोरीला गेलेला आहे आणि मला या मोबाईलची एक्झॅक्टली लोकेशन चेक करायची आहे। तर मी हा मोबाईल इथे सिलेक्ट करतो आणि या ठिकाणी लोकेट डिव्हाइस याच्यावरती क्लिक करतो। हे पहा, जसं आपण लोकेट डिव्हाइस वरती क्लिक करतो तसं आपल्याला गुगल अर्थ वरती त्या ठिकाणाचा पत्ता आपल्याला मिळालेला आहे। त्याच पद्धतीने या ठिकाणी पत्ता पूर्ण लिहून देखील आलेला आहे आणि या ठिकाणी नकाशाद्वारे दाखवलेला देखील आहे। आता मला जर त्या मोबाईलला रिंग करायची असेल तर या ठिकाणी तो देखील ऑप्शन दिसतो आहे मित्रांनो। मी या रिंग बटनावरती क्लिक करतो। हे पहा, त्याआधी मी काय करतो तुम्हाला माझा मोबाईल दाखवतो। हा माझा मोबाईल आणि मी रिंग वरती क्लिक करतो। तुम्हाला ऐकू येत असेल, या ठिकाणी आपल्याला फोन येताना जी रिंगटोन वाजते तीच वाजते आहे, पण डिस्प्लेवरती कुठल्याही प्रकारचा आपल्याला नंबर दिसत नाही किंवा कॉलिंगचं चिन्ह दिसणार नाही। या ठिकाणी फक्त फोन वाजायला सुरुवात होते आणि फोनला टच केल्यानंतर रिंग वाजणारी बंद होते। हे पहा, आणि याचबरोबर तुम्ही सेटअप लॉक अँड इरेज या बटनवर क्लिक करून तुम्ही तुमच्या फोनला लॉक करू शकता, त्याचबरोबर त्यामध्ये असलेला पूर्ण डेटा तुम्ही इरेज देखील करू शकता। पण मी या ऑप्शनवरती सध्या क्लिक करत नाहीये कारण मला आता सध्या माझ्या फोनला कुठल्याही प्रकाराने फॉर्मॅट करायचं नाहीये, त्यामुळे मी या ऑप्शनची माहिती तुम्हाला आता देत नाहीये। पण तुम्हाला या ऑप्शन बद्दल स्वतः वापरून बघितल्यानंतर लगेच कळेल, जास्त असं अवघड काही नाहीये। तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडणार आणि आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। तसंच वेगळ्याच पद्धतीच्या टेक्नॉलॉजीवर आधारित टिप्स आणि ट्रिक्ससाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। आवडला असल्यास लाईक करा। तोपर्यंत धन्यवाद।